पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे नाही, तर समाजातील समस्यांना वाचा फोडून त्यांना योग्य व्यासपीठावर पोहोचवणे आहे। याच पत्रकारितेच्या ताकदीचे एक उत्तम उदाहरण आज पाहायला मिळालेत आहे। सिटी न्यूजने अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि अवैध धंद्यांवर सातत्याने आवाज उठवला होता, ज्याची दखल आता थेट विधानसभेत घेण्यात आली आहे। अमरावती शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी, अवैध धंदे आणि बेकायदेशीर व्यवसायांबद्दल सिटी न्यूजने सातत्याने आवाज उठवला होता। यामध्ये वर्ली मटका, जुगार अड्डे, सट्टा, एमटी ड्रग्सचा वाढता वापर, वाढती गुंडगिरी आणि अनधिकृतपणे चालणारे स्पा सेंटर यांसारखे अनेक गंभीर मुद्द्यांवर सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केले होते। याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही सिटी न्यूजने वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते। याच बातमीची दखल घेत सोमवार 7 जुलै रोजी आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उचलला। तसेच शहरात अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या स्पा सेंटरबद्दलही त्यांनी सभागृहात आवाज उठवला। विधानसभेत घेण्यात आले सिटी न्यूजच्या बातमीची दखल। सोमवारी 7 जुलै रोजी आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न मांडला। त्याचबरोबर शहरात अनधिकृतपणे चालण्यात येणारे स्पा सेंटर याबद्दलही आमदार सुलभा खोडके यांनी आवाज उठवला। त्यासोबतच या ठिकाणी स्पा सारखे सेंटर उघडले जातात। मग स्पा सारखे सेंटर उघडण्यासाठी परमिशन कशी दिली जाते आणि परमिशन दिल्यानंतर अनेक स्पामध्ये मग धाडी टाकली जाते। धाडी टाकल्यानंतर तिथे ते पकडले जाते आणि मग पकडल्यानंतर मग त्याच्यावर कारवाई जाते। मग ते स्पा सेंटर उघडणारच नाही, म्हणजे याला जबाबदार कोण आहे याचा सुद्धा या ठिकाणी शासनाने विचार करावा आणि अशा जर या ठिकाणी मान्यता देत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे। मागील काही दिवसांपासून सिटी न्यूजच्या माध्यमातून अमरावती शहर आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध व्यवसायांबद्दल वृत्त प्रसारित करण्यात आले। यामध्ये अवैधरित्या चालण्यात येणाऱ्या वर्ली मटका, जुगार अड्डा, सट्टा, एमडी ड्रग्स, वाढती गुंडगिरी, अनधिकृतपणे चालण्यात येणारे स्पा सेंटर असे अनेक मुद्दे सिटी न्यूजच्या बातमीच्या माध्यमातून मांडण्यात आले। याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचंही सांगण्यात आलं। हाच मुद्दा आज विधानसभेत आमदार सुलभा खोडके यांनी मांडला। आजच 8 दिवसाच्या आधी एक एएसआय पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला, दिवसाढवळ्या खून झाला। म्हणजे पोलीस पीएसआयचा जर खून होत असेल, या माध्यमातून होत असेल तर म्हणजे किती गंभीर प्रकरण झाले। या माध्यमातून मधल्या पिरियडमध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी चाकूचे वार सुद्धा झाले, त्यानंतर गोळीबार सुद्धा अमरावती शहरामध्ये झालाय। म्हणजे अमरावती शहर हे कुठल्या गुन्हेगारीच्या माध्यमातून पुढे जात आहे की काय, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी अमरावती शहरामध्ये झालंय। 2 दिवसांपूर्वी आमदार सुलभा खोडके यांनी सिटी न्यूजचे वृत्त बघून सिटी न्यूजशी संपर्क साधला आणि विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सिटी न्यूजची चर्चा केल्यानंतर हा विषय विधानसभेत मांडणार असल्याचंही त्या बोलल्या होत्या। अमरावती शहरामध्ये गुटखा असेल, त्यासोबत असणारं अन्य जे पदार्थ आहेत त्या माध्यमातून त्या स्पा ते चालवल्या जाते। म्हणजे पोलीस नियंत्रण लक्ष ठेवते कुठे याची सुद्धा भीती वाटते। दिवसाढवळ्या खून होत आहे, एवढा मोठा अधिकाराचा खून झाला, ही गंभीर बाब आहे। अमरावती शहरासाठी खूप मोठी गंभीर बाब आहे। आपण म्हणतो अमरावती शहर शांत आहे, चांगले लोक राहतात आणि त्याच्यामध्ये जर हे प्रमाण जर वाढत असेल तर हे फार भयानक आहे। यासाठी सुद्धा शासनाकडे आम्ही प्रश्न मांडणार आहे, विधानसभेत प्रश्न मांडणार आहे। बेडीस शहरात वाढत्या गुन्हेगारीवर जर आळा घातला नाही तर गुन्हेगारीचा एक हॉटस्पॉट म्हणून अमरावती जिल्हा ओळखला जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही। सिटी न्यूजच्या वृत्ताच्या या इम्पॅक्टमुळे आता तरी या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होईल का हे पाहणे महत्त्वाचे राहील। 2 दिवसांपूर्वी सिटी न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीत हा मुद्दा विधानसभेपर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले होते आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज हा प्रश्न विधिमंडळात मांडला गेला। सिटी न्यूजच्या वृत्ताने अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे की जर वाढत्या गुन्हेगारीवर वेळीच आळा घातला नाही तर अमरावती जिल्हा गुन्हेगारीचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाईल। सिटी न्यूजच्या वृत्ताचा हा मोठा इम्पॅक्ट आहे। आता तरी या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। नागरिकांनीही या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे।